उत्तदारसंगो अनाकुलाच कम्मुन्ता एतं बौद्ध धम्माभ्यासाप्रमाणे बोधिसत्व ही संकल्पना महान आहे. बोधिसत्व ही संकल्पना ऐतिहासिक आहे. ते वेगवेगळ्या कुटुंबामध्ये वेगवेगळे अंग प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण करणारी संकल्पना आहे. या काळामध्ये आधुनिक बोधिसत्व म्हणून अनेक लोकांची नावं पुढे आलेली आहेत. त्यांच्यावरती प्रचंड ग्रंथ लिहिले गेले. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आपण जे या ठिकाणी विवेचन करत आहोत हे त्यांच्या ऐतिहासिक आणि बुद्ध धर्माच्या संदर्भात त्यांनी केलेले अनंत कार्य यामधून आपण करत आहोत. हे बुद्धाच्या ज्ञानाप्रमाणेच होत आहे. एक माणूस हा 10 पारमिता पूर्ण करून बोधिसत्वाचे अंग पूर्ण करत असतो. आणि बोधिसत्वाचे अंग पूर्ण करत असताना तो अनंत हालापेष्टा भोगत असतो. अनंत दुःख भोगत असतो. अनंत त्रास, कष्ट, अपमान, उपमर्द करून सर्व सहन करून ज्यांच्यासाठी तो काम करतो किंवा कार्य करतो त्यांना सुखी बनवण्याचा त्यांचा सर्वात मोठा ध्यास असतो. त्यांच्या जीवनाचं लक्ष असते की हे माझे आणि माझ्या समाजाचे लोक दुःखी आहेत, पीडित आहेत, रजले गाजले आहेत. यांची कोणतीच व्यवस्था या देशामध्ये झालेली नाही. यांची पिळवणूक झालेली आहे. चातुर्वर्णामुळे यांना पूर्णपणे सर्वात खालच्या वर्णामध्ये दाबून टाकलं आणि जबरदस्तीने दाबून टाकलं. शूद्र म्हणून, अतिशूद्र म्हणून हे त्यांच्यावर लादलेलं सर्वात मोठा अन्यायाचं आणि अत्याचाराचं रूप आहे असं म्हणून त्यांनी ते उलथून टाकण्यासाठी प्रचंड संघर्ष केलेला आहे. बोधिसत्व हा ज्या फॅमिलीमध्ये असतो त्या फॅमिलीचा सुद्धा उद्धार करण्याबद्दल ते पूर्ण निश्चित असतात. पण त्या फॅमिलीमध्ये सुद्धा असे वेगवेगळे बोधिसत्वाचे अंग त्या लोकांमध्ये भरत आलेले असतात. कारण एकामध्ये खूप गुण आहेत, दुसऱ्यामध्ये गुणच नाहीत असं होणार नाही. पतीमध्ये प्रचंड ज्ञान आहे, प्रचंड विद्वत्ता आहे आणि प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे बोधीचे अंग आहेत आणि ते प्रचंड भरलेले आहेत. तर त्यांची जी पत्नी असते सहचारिणी तिच्यामध्ये सुद्धा काही अंग हे भरलेले असतात. त्याशिवाय त्यांचा संसार कसा पुढे जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसते आहे की रमाबाईला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाची सहचारिणी म्हटलेलं आहे आणि ते त्यांची खरी मदत करणारी सर्वात मोठी सहचारिणी होती.
त्यांनी आपल्या जीवनामध्ये संपूर्ण संसाराचा ओढा आणि ओझही तिच्यावर सोपवलं होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये थॉट्स अँड पाकिस्तान जे आहे या ग्रंथाला रमाबाईला अर्पण केलेलं आहे. हे त्यांची लिहिलेले जसेच्या तसे शब्द मी आपल्या समोर या ठिकाणी नमूद करतो. रमू, तुझ्या स्मृतीला अर्पण. तिच्या अंतःकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा, त्याचप्रमाणे ज्यावेळी कोणी मित्र उरला नव्हता आणि आमच्या पोटापाण्याच्या विवंचनेचा काळ होता, असे दिवस आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता जिने ते दिवस मूकपणाने सहन केले व माझ्याबरोबर ते दुःख सहन केले आणि मजबरोबर तसलेही दिवस कंठले, म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण येण्यासाठी हा ग्रंथ मी तिच्या स्मृतीला अर्पण करत आहे. रमाबाईला बाबासाहेबांनी ज्या शब्दामध्ये या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, बौद्ध धर्मामध्ये याला बोधीचे गुण म्हणतात. जरी ते स्वल्प असले, अत्यंत छोटे असले तरी त्याच्यात एक शब्द फार महत्त्वाचा आलेला आहे आणि तो म्हणजे तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा. हे निष्कलंकपणा आपल्या पत्नीबद्दल एका पतीनं करणं, एका विद्वान आणि प्रकांड पंडितांनी आपल्या पत्नीची अशी पूर्णपणे वस्तुनिष्ठ जाणीव करून देणं जगाला, हे निष्कलंकपणाचं दुसरं रूप आहे ते म्हणजे कमळ. आणि कमळ बुद्धत्वाचं अंग आहे, कारण निष्कलंकपणामध्ये कुठेही खोट नाही. 24 तासापैकी फक्त अर्धा तासही मला असं वाटते रमाबाईसोबत त्यांनी कधी घालवला, हे त्यांच्या वेगवेगळ्या चरित्रावरून आपल्याला समजून येते. पती पत्नी म्हणून त्यांनी किती वेळ घालवला असेल हे फार मोठी मात्र अवघड गोष्ट आहे. आपल्या संसाराला लेकरं पाहिजे म्हणून तेवढा वेळ जरी त्यांनी संसारामध्ये घालवला तरी फार अपूर्ण भाव. त्यांच्यामध्ये बऱ्याचदा मात्र विसंगत असे शब्द निघत असत, कारण अभ्यास आणि विद्याभ्यासामध्ये बाबासाहेब एवढे गर्क असत. वाचन, चिंतन, मनन आणि लिखाण हे बोधिसत्वाचं सर्वात उच्च अंग आहे. आधुनिक बोधिसत्वाला आजच्या काळामध्ये ही सर्वात उच्च महानता प्राप्त करावी लागते आणि म्हणून ते त्यांच्या घरामध्ये एक खोलीमध्ये अभ्यास करत असत आणि ते दरवाजा लावून घेत असत. दरवाजा लावून घेतल्यानंतर दुपारी 11 वाजता किंवा सकाळी 11-12 वाजता माणूस बसला अभ्यासाला तर ही ज्ञान साधना अभ्यासाची त्यांची निरंतर दिवसभर चालत असे आणि रात्रभर चालत असे.
ज्यांची रात्रभर अभ्यासाची ज्ञान साधना चालली, विद्या अभ्यासाची साधना चालली, त्याला कोण म्हणणार आहे तुम्ही जेवण करा म्हणून? मग नवरा उपासी तर पत्नी पण उपासी. रमाबाईंनी असा उपास, आपला पती उपासी आहे तर आपण कसं जेवावं? रमाबाई सुद्धा उपासीच राहत असे. आणि याबद्दल एक बरं शब्द बोलता, कोणीकडे न सांगता आपल्या घरातल्या कहाण्या, ही बुद्ध धर्मामध्ये अपार आणि असीम सहनशीलता मानलेली आहे, असीम अनुकंपा मानलेली आहे, असीम अशा प्रकारची क्षमाशीलता मानलेली आहे. आणि या 3 गुणाला शांती पारमिता म्हणतात. हे बाबासाहेबांना जशी बोधिसत्वाची महानता लाभली, तशी रमाबाईच्या पण चित्तामध्ये ही एक महानता तिला लाभलेली आहे. आणि म्हणून ही काय साधी बाब नाही. एवढे कठोर कष्ट करणं, एवढे अमर्याद कष्ट करणं, कष्ट करून करून आपला संसार चालवणं, कोणाच्याही कडे हात न पसरणं, हा एक स्वाभिमान या बोधिसत्वाच्या सोबत राहणाऱ्या या रमाईचा होता. म्हणून ती सकाळी 4ला उठायची आणि वरळीच्या त्या भागामध्ये जाऊन, तो त्या काळामध्ये ग्रामीण एरिया होता, तिथून ती प्रचंड मोठं शेण आणायची 4 पाट्या, आणि ती शेण आणून त्याच्या गौऱ्या थापायला वरळीच्या मैदानावर जायची. हे काम ती सकाळी 4 वाजेपासून 5 वाजेपर्यंत आणि 6 वाजेपर्यंत करून साऱ्या गौऱ्या वाळलेल्या ती दामोदर हॉलच्या त्या चौकामध्ये बसून ती गौऱ्या विकत असत. आपला संसार चांगला चालावा आणि आपल्या पतीला आपलं काही माहीत होऊ नये म्हणून एवढी प्रचंड साहसी, धैर्यवान आणि हिम्मतवान कष्टाळू म्हणून या रमाईच्या व्यक्तिमत्वाकडे आपल्याला बघावं लागतं. ही सर्वात मोठी साहसी वृत्ती म्हणजे प्रचंड एक प्रकारचा आपल्या जीवनाचा ध्येय असलेला भाग आहे. साहस असल्याशिवाय, कष्ट असल्याशिवाय, कठोर परिश्रम असल्याशिवाय उद्देश पूर्ण होत नाही माणसाचा. आणि जेव्हा ती घरामध्ये सरपण नाही, लाकडं नाही, तर यशवंता घेऊन पूर्ण पायबावडी आणि माहीमच्या त्या पूर्ण एरियामध्ये जंगल असायचं त्या काळात. ते मोठाच्या मोठा लाकडाचा भारा बांधून ती मोडी, प्रचंड मोठी मोडी स्वतःच्या डोक्यावर घेऊन यायची. रमाबाईंनी या कामामध्ये कधीही शर्मिंदा राहिली नाही ती कधीच. कारण आपल्या संसारासाठी हे आवश्यक आहे. बाकीच्या साऱ्या बाया तिला टॉन्टिंग करायच्या. बघा, बॅरिस्टराची बायको आणि लाकडाची मोळी नेऊ लागली, शेणाची पाटी नेऊ लागली. याबद्दल तिला जरा सुद्धा वाईट वाटत नव्हतं. कारण ते मन जे असतं ते पुढं गेलेलं असते. वाईट मानणं, चांगलं मानणं, सुखाचं मानणं, दुःखाचं मानणं, यशाचं मानणं, अनुकूल मानणं किंवा लाभाचं मानणं, अलाभाचं मानणं, गौरवाचं मानणं, आपल्या मनानुकूल मानणं किंवा मनाच्या विरुद्ध मानणं, ही जी मनाची अवस्था आहे ही भौतिक अवस्था आहे. याच्या बियॉन्ड गेलेली व्यक्ती असते ही खऱ्या अर्थानं ती खूप पुढं गेलेली व्यक्ती असते. याला बुद्ध धर्मामध्ये द्रष्टा व्यक्ती म्हणतात.
एक नवीन त्याला जिंदगी जगण्याचा चक्षु प्राप्त झालेला असतो. आणि हा ज्ञानचक्षु मांडलेला आहे बुद्ध धम्मामध्ये. रमाबाईला जेव्हा बाबासाहेबांनी हटकलं की आता मला विलायतेला जायचंय, तुम्ही खर्च कमी करा, तर रमाबाईला फक्त बाबासाहेब 50 रुपये ते द्यायचे 1 महिन्याचा खर्चाचा. आणि जेव्हा रमाबाई आपल्या कपाटामध्ये जमा करायची पैसे वाळलेल्या गौऱ्यांचे, तर ती एका दिवसाला 1.5 रुपया खर्च करायची. हे 1.5 रुपयाच्या दिशा 30 पुढे ती एका कपाटात ठेवायची आणि 5-5 रुपयाच्या बाकी काही ज्या इमर्जन्सीचे पैसे खर्च करायचे ते वेगळे ठेवायचे. हे रमाबाईचं शास्त्र होतं, ज्याला इकॉनॉमिक्स म्हणतात. हे रमाबाईचं अर्थशास्त्र होतं. बाबासाहेबांना विलायतेमध्ये तिने कळवलं की गंगाधरची तब्येत फार खराब आहे, आपण काहीतरी विचार करा म्हणून ताबडतोब बाबासाहेबांनी रमाबाईला पत्र लिहिलं की धैर्य धर, हिंमत धर, तुझ्या गळ्यात जेवढं सोनं चांदी असेल विकून टाक तू, आणि गंगाधरला तू औषध उपचार कर, काही भिवू नको, हिंमत हारू नको, मी तुला सर्व अलंकार घेऊन देईन. रमाबाईच्या मनात खूप तळमळ होती. आपल्या वडिलांचा वार्षिक स्मृती दिन त्यांना साजरा करायचा होता. त्या काळात ते लोक श्राद्ध म्हणत असत. या काळामध्ये बुद्धिझममध्ये आपण स्मृती दिन म्हणतो किंवा पुण्यानुमोदन म्हणतो. तर रमाबाई म्हणाली की जरा लेकरं आहेत, हे DC मिशनचे 50 मुलांना बाबासाहेबांनी आमंत्रण दिलं होतं. त्या चाळीतले हे 50 मुलं येणार म्हणून रमाबाईनं पूर्ण तयारी केली. तिला वाटलं की बा या लेकराला गोडधोड मिळत नाही म्हणून तिने पुरणपोळ्याचा प्रोग्राम रचला. पण बाबासाहेब म्हणाले, बघ ह्या लेकरांना त्यांच्या वसतिगृहामध्ये नेहमी गोडधोड खायला मिळते, काहीतरी मासे वगैरे मटण्याना खाऊ दे, अशी काय सोय कर. तर बाबासाहेबाला रमाबाई म्हणते, श्राद्धामध्ये म्हणते मटण मच्छा कधी लोक चालतात का. त्या दोघांमध्ये चर्चा बरीच झाली आणि शेवटी बाबासाहेब म्हणाले की तुला जर करायचं नाही तर मी या साऱ्या पोराला हॉटेलमध्ये घेऊन जातो आणि तिथं मटण मच्छी खाऊ घालतो. शेवटी बाबासाहेबांचा विचार रमाबाईला मान्य करावा लागला. अशा प्रकारची तडजोड त्यांनी करून घेऊन घरामध्ये मटण मच्छाचं भोजन तेवढ्या DC मागासवर्गीय हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलं. गरीब लोकांना काय मिळते खायला, मिळते का कोणाला. आम्ही तर कधीच नाही खाल्लं आमच्या घरात. एवढं घर अशा कणग्याच्या कणग्या भरून राहायच्या 2-2 वर्षाच्या आमच्या घरात, परंतु मच्छी आणि मटण तर आम्ही कधी खाल्लंच नाही. त्याला पैसा खर्च करावा लागतो. रमाबाईची आतुरता आणि तळमळ ही एक कारुण्याचं अंग होतं. कित्येक दिवस ते बेचारी उपाशीच राहायची. ही उपास राहणं म्हणजे आपल्या पतीच्या पूर्णपणे मिशनरी कामामध्ये, विद्या ज्ञानामध्ये, विद्याभ्यासामध्ये, या ज्ञान साधनेमध्ये त्यांनी दिलेलं प्रचार सर्वात मोठं कठोर असं तपश्चर्येचं अंग होतं. त्याला तपणं म्हणतात. याला कधी कधी त्यांच्या घरामध्ये पीठ नसायचं तर असायचं तर 4च भाकरीचं. बाबासाहेब परदेशात तर 3 लेकराला 3 भाकरी
मुकुंदरावला 1 भाकर, गंगाधरला 1 भाकर आणि यशवंतला 1 भाकर, उरली 1च भाकर. ही 1 भाकर लक्ष्मीबाई, गौरी आणि रमाबाई या तिघींच्या वाट्यामध्ये 1 भाकर असायची. किती खात असतील ते बेचारे. त्यांना पूर्ण अर्धपोटीच आपली जिंदगी घालावं लागत होती. कधी उपाशी पोटी राहत होते, कधी अर्धपोटी राहत होते. कधी त्या तिघांचे जर कुटके पडले तर ते कुटके घेऊन ते खात होते आणि तांब्यावर पाणी पोटात घालून पोट भरून टाकत होते. हे तप कुणासाठी केलं त्यांनी? हे बोधिसत्व ज्ञान साधनेमध्ये पारंगत व्हावे, सर्वात मोठे व्हावे म्हणून त्यांनी हे सारा त्रास भोगलेला आहे. त्यांनी मुंबईला राहून शेवटी विलायताचा अभ्यास पूर्ण केला, प्रबंध पाठवून दिला आणि तिकडून बातमी आली की तुमचा प्रबंध मान्य झाला, तुम्हाला डिग्री देण्यात येत आहे. बाबासाहेबाला निरोप आला. रमाबाई तेव्हा अंथरुणावर पडलेल्या होत्या. लगेच बातमी ऐकली की त्या तटकन उठल्या, तिच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं आणि सर्व काय आंघोळ वगैरे करून कपडे नेसून आपल्या घरामध्ये जे काय तिला करायचं होतं पूजापाती, बाबासाहेबांसाठी ती माऊली सतत उपास करायची, सतत उपास करायची. आणि मग त्यांनी विचारलं की आणखी एखादी डिग्री राहिली का म्हणे तुमची प्राप्त करायची. अशी रमाबाई बोलायची. आणि खरोखर या दोघांच्याही जीवनामध्ये हे प्रेमळपणा, हे सहनशीलता, हे क्षमाशीलता, हे तपश्चर्याचे सर्व अंग आपल्याला पाहायला मिळतात. हे बौद्ध धर्मामध्ये फार महत्त्वाचे मानलेले आहे. सर्वांत मंगल हो. आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ती मेवंच ततो निब्बान संपत्ती हेमिनाते समेजत बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं